बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays. सिद्धेश सावंत येत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेर. सुशांत साठम आहेत बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पुण्याच्या दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन मिळेल. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे प्रत्येक विभागात दीपेश सर वेगळं क्रिकेट आहे. तुम्ही वरडी साईडला गेला तर वेगळ्या ॲक्शनचे बॉल आहेत. आपण उपनगराला थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. कल्याण डोंबिवलीचं थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. दहिसर साईडला गेला तर लखवा पद्धतीचं क्रिकेट आहे. अंधेरी साईडला आला तर टिचकी पद्धतीचं क्रिकेट आहे. अंबरनाथ कल्याण डोंबिवलीला वेगळ्या ॲक्शनचे गोलंदाज पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट असतं. परंतु हा अंडरआर्म क्रिकेट हा असा खेळ आहे, अनेक खेळाडू जेव्हा इंग्लंडला आपला टेनिस क्रिकेट इंडियाचा टीम गेली तेव्हा भरत लोहार पण गेले. त्या भरत लोहार अंडरआर्मपासून सुरुवात केलेले खेळाडू आहेत. असे अनेक खेळाडू अंडरआर्मपासून सुरुवात केली आहे. योगेश पेनकर डिंगडॉंग संघाचा करणारा देखील अंडरआर्म खूप चांगलं खेळतो. त्यामुळे अंडरआर्म हा क्रिकेटचा पाया आहे. सुमित ढेकळे देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात अंडरआर्म. त्यामुळे अंडरआर्म खेळणं एड्या गाबाळ्याचं काम नाहीये, कारण की अंडरआर्म खेळण्यासाठी तुम्हाला खूप रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावं लागतं. इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी खूप चांगली बॅटिंग करतात सिद्धेश. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर अथर्व. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर सुशांत यांची आपण पाहिलं तर संपन्न झाली आणि तिकडे आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावा खर्च करत असताना एक चांगला स्पेल पाहायला गेलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. तब्बल 18 ते 19 मॅच आज दिवसभरामध्ये पाहणार आहोत. आज मकर संक्रांत देखील आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला. अगदी उंच आकाशात पतंगी देखील आज पाहायला मिळतील. आणि आज त्याच शुभमुहूर्तावर आज सर्व लेजंड देखील आपल्या बिल्डिंगचे काही नागरिक खेळतात. कोण वर्षभर खेळत नाही पण जीपीएल खेळतील आणि आपल्या बिल्डिंगची आहे. हा बॉल ब्रेक, काय बॉल टाकला गेलाय ऋतुज. अगदी ऋतुज सकाळी आला, मला वाटलं क्रिकेट खेळत नाही पण काय बॉल टाकतोय यार. दोन्ही दिशेला बॉल वळवतोय. कुलदीप यादवची आठवण करून देतो आणि बॉल देखील तसाच फिरवतोय. कुलदीप यादव देखील असेच बॉलमध्ये ग्रीप घेऊन मध्ये फिरवतो. चायना मॅन. आणि हाही देखील मला असं वाटतं गंगाबाई मेन्शनचा चायना मॅन आहे. चांगली बॉलिंग. टॅली चालू आहे काय? बॅलन्सची टॅली चालू आहे. मेडिकल लॅब वाले रिपोर्ट बनवतात. तुम्ही इथून हे घेता का? ऑर्डर बुक करता? कसला मेडिकल मेडिकल लॅब चेकअप. हा वडील जे जे मध्ये आणि वडील जे जे हॉस्पिटल. तुमचं गाव पण महाबळेश्वर. माझं महाड भरत मोरे महाड रायगड. पहिला 0 नंतर 5 बॉल 5 आले. हाडवेची रेवड वाचून रायगड किल्ल्यापासून आपलं जवळ. इकडून पाचाडकडून नाही पाचाड नाही, पुढे गुरुवाडी बाजारपेठ. रायगडची बॅक साईड. रायगड किल्ला आहे ना, इकडून वाळंदकडून. मी माणगावचा आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गंगाबाई मेन्शनचा चायना मॅन. सर हो, बॉल काउंट केलाय ना? ऋतुज. पहिला बॉल आपण पाहिलं तर डॉट आलाय. आदेश सर, बॉल काउंट ना? पहिला बॉल खूप चांगल्या प्रकारे अगदी बॅट्समॅन पासून लांब टाकला, आतमध्ये आणला आणि एक चांगला नॅचरल ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. अगदी क्या बात आहे. पहा वळण त्यांच्याकडे आहे, परंतु टप्पा, मी वारंवार सांगतो ज्याच्याकडे टप्पा आहे ना तो जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर चांगली बॉलिंग करू शकतो. आज त्याच अंदाजामध्ये कामगिरी करावी लागेल. हाई बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु सिद्धेश देखील काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये. तो देखील बॅटिंग चांगली करेल. रन करावे लागतील. आज बिल्डिंगमध्ये जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की वर्षभर चर्चा करणार भावा मी जिंकलो होतो. पर इयर तुम्हाला ऐकावं लागणार जो जिंकेल. हाई बॉल ऋतुज. आज काय बॉलिंग गेली आहे. अफलातून बॉलिंग. दोन्ही दिशेला बॉल कट करतायत. एकाच ग्रीपमध्ये दोन्ही टर्न वळवत आहेत. स्पिन बॉलिंग ही देखील एक कला आहे. फास्टर बॉलरचा स्पेल अगदी 4-5 वर्षानंतर थोडा कमी होतो, परंतु स्पिनर अगदी खूप वर्षापर्यंत टिकतात.
हाई बॉल वळवला गेलाय, क्या बात आहे. ऋतुज आज मात्र गोल गोल फिरवतोय आपल्या फिरकीवर. दुसऱ्या ओव्हरचा देखील खेळ समाप्त झालाय. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत अवघ्या 9 धावा इथे झालेल्या आहेत. ह्या ओव्हरमध्ये देखील आपण 4 रन्स खर्च करत असताना ऋतुजचा एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. आज आमचे सुधांशू फोटोग्राफर देखील नक्कीच फोटो टिपतायत आणि आमचा देखील फोटो नक्कीच एका दुसरा काढतील आठवण म्हणून. पुढच्या वर्षी आज 10वं वर्ष आहे. स्कोर जर पाहिजे 9 रन झाले धावफलकावर. बॉलिंग तिसरी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी वेदांत, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ही जोडी अथर्व आहेत. कुठेतरी या जोडीने विकेट सोडलेला नाहीये. काहीतरी रणनीती मैदानाच्या आतमध्ये की ह्या बॉलरला थोडंसं आपण खालून खेळूया, सिंगल डबल करूयात. म्हणजे याच्या अगोदर ऋतुजला कुठेतरी प्रहार केला नाहीये. सिंगलनी मॅच बनवतायत, पण इकडे कुठेतरी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला प्रहारी बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. अनिश्चितचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं. सर्वांना वाटलं पाकिस्तान बाहेर गेली, परंतु वर्ल्ड कपची फायनल खेळली. क्रिकेट आहे. श्रीलंका देखील कोणाला वाटत नव्हतं एशिया कप जिंकेल, पण जिंकली. क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाहीये. वेस्ट इंडिज संघ वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कपचा चॅम्पियन होता, पण यावर्षी सुपर 8 मध्ये आले नाहीयेत. त्यामुळे हा खेळच असा आहे. महिलांचा देखील T20 वर्ल्ड कप येतो येणाऱ्या हंगामामध्ये. तिकडे देखील अंडर 19ची देखील खूप चांगली कामगिरी चालू आहे. हाई बॉल विथ द स्पिन खेळायचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राईक एंडला फेकी करतील, परंतु 1 रन मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे, पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. फलंदाज बाद आहेत. छोटा बॉक्स आहे त्यामुळे समजत नाही की बॉक्स आउट वर बॉल कुठे ट्रॅव्हल झाला. आई बॉल आपण पाहिलं तर कव्हरशीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. गुड यार, खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल कसा कन्वर्ट करायचा, अगदी विराट कोहली जडेजाचा आपण रनिंग बिटवीन द विकेट पाहतो. सिंगलचा डबल कसा बनवायचा ते नक्कीच आता इथे आपण पाहिलं गेलं. आई बॉल बॅटची हलकीशी काढा घेतली. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल अडवला गेलाय. रन आपण पाहिलं तर 13 रन झाले धावफलकावर. तिसरी ओव्हर आहे बॉलिंगसाठी वेदांत. 4 बॉल 2 अथर्व मैदानाच्या आतमध्ये आहेत. मला एक आवडलं टी शर्टच्या मागे जे राजमुद्रा आपण लिहिलंय, खूप चांगलं. म्हणजे अगदी बघायला पण चांगलं वाटतंय ते. आणि ह्या बॉलवर आपण पाहिलं तर 1 रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांकडे अपील केली गेली, नॉट आउट. प्रत्येक खेळाडूला दिले टी शर्ट देखील लक्ष वेधून घेत आहेत. एक बॉल आहे ना अजून, एक बॉल आहे अजून. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. संकेतला लावणार, मी याला लावतो समीरला. रन जर पाहिले तर 14 रन झाले धावफलकावर. कुठेतरी एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे. एक 30-32चा टार्गेट या ग्राउंडवर फाईट आहे. छोटा ग्राउंड आहे, पण जे टॅप खेळतात त्या ग्राउंडवर खूप चांगली बॅटिंग करू शकतात. या विभागात नवाकाळ सारखी एक पहिली क्रीडा स्पर्धा व्हायची, सेम ग्राउंडची व्हायची. 1 लाखाचं पारितोषिक असणारी, तब्बल 2 लाखाची पारितोषिक असणारी मी नवाकाळची काळा चौकीची क्रीडा स्पर्धा मला आठवते. आणि सेम ग्राउंड, अगदी 1 to 4चं क्रिकेट. दक्षिण मुंबईमध्ये म्हटलं तर दादर विभागात सिद्धी पॅकर सारखी एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. वायकट्टा सारखी एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. अगदी अष्टविनायक, RM रेम्बो असे मोठमोठे संघ या विभागातून पाहिले गेले आणि खूप चांगली कामगिरी करत असताना खूप चांगले खेळाडू याही विभागातून परेल नायगाव परिसरातून देखील पाहिले गेले. ओरम क्रिकेट देखील या परिसरात अगदी छोटा साई, मोठा साई असे मोठमोठे संघ इथून देखील पाहिले गेले. परल
शेवटचे 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये 10 रन्स तरी करावे लागतील. बॉलर बॉलर आर्य पाटील. आर्य पाटील येतात बॉलिंगसाठी. शेवटची ओव्हर आहे डेथ ओव्हर. डेथ ओव्हर म्हटलं तर एकच नाव येतं, भारताचा जसप्रीत बुमराह. डेथ ओव्हर स्पेशली, परंतु हे डेथ ओव्हरमध्ये देखील चांगली बॉलिंग करायला लागेल आर्य पाटील यांना. पहिलाच बॉल मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला संधी निर्माण झाली. रन मिळेल का? फलंदाज बाद होतोय. अथर्व. मुंबई है मुंबई ये शान हमारा, 11ची टोळी आणि जिंकायचा नारा, बल्ला घुमा के दे सबको सजा, देखो छक्के छुड़ा देंगे फिर से दोबारा. मुंबई है मुंबई ये शान हमारा. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहतो आर्य पाटील. हा कोण आहे? ओमकार आहे ना? बॅटिंगसाठी ओमकार आलेत. सावंत ब्रदर्स. अथर्व. दोघे भाऊ सख्खे भाऊ आहेत. दोघं सक्के भाऊ आज आपण खेळपट्टीवर पाहतोय. युसुफ पठाण, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्याला आपण पाहिलं, परंतु अथर्व सावंत हे देखील फक्त गंगाबाई प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आर्य पाटील. शेवटची काही चेंडू शिल्लक आहेत. महत्वाची असणारी ओव्हर. हा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला गेलाय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला डॉट, पहिला रनआउट. दोन दोन 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला रनआउट. आउट कोण झाला? अथर्व यांना मात्र मैदान सोडावं लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर जतीन येत आहेत. हा बॉल दांडी गोल केली गेली आहे. क्या बात आहे. पाटील पाटील मात्र इथे पाटीलकी दाखवतोय आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये अफलातून बॉलिंग. कर कुछ तो कर. करण मोरजकर. कुछ तो कर यार करण. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारे आपण पाहिलं तर आर्य पाटील. पाहूयात पहिली हॅट्रिक करणार का? गंगाबाई प्रीमियर लीग यांची पहिली हॅट्रिक आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेची आर्य पाटील करणार का? महत्वाची मॅच आहे. इथे मात्र चेक केलं गेलंय, जाणून घेतलं गेलंय, कुठेतरी चालाकी दाखवली. चालाक ब्रो. हा बॉल आणि इकडे आपण पाहिलं तर हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. क्या बात आहे. आर्य पाटील पहिली हॅट्रिक कंप्लीट करतात या क्रीडा स्पर्धेची. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सतरा धावांची
संघाला आपण पाहिलं 24 बॉल अवघ्या 17 रनची गरज आहे. पहिली ओव्हर जर चांगली आली तर मॅच अजून फाईट पाहायला मिळेल. क्रिकेट आहे पण पहिली ओव्हर सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. टॉस केला तर नेक्स्ट मॅचचा आपण पाहिलं तर आदेश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एका साईडला टीम मुंबई मॅव्रिक्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम बॉन ब्लास्टर्स विरुद्ध मुंबई मॅव्रिक्स असा टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय बॉन ब्लास्टर्स. आपण निर्णय काढवायचा आहे. सागर मॅन्युफॅक्चरिंगचा नंबर काढ. 24 बॉल 17 रनची गरज आहे. काही बिल्डिंग मधून देखील आमचे प्रेक्षकांना आनंद घेतात, काही खिडकीतून, काही अगदी क्रिकेटवरचं प्रेम आहे. शनिवार रविवारी जर मुंबईत कुठल्याही ग्राउंडवर गेलं तर ग्राउंड पूर्ण भरलेलं असतं, कारण की मुंबईत खूप मोठं क्रिकेट खेळलं जातं आणि खूप चांगलं क्रिकेट मुंबईच्या या मातीत खेळलं जातं. आणि आज त्याच मातीमध्ये गंगाबाई प्रीमियर लीग, आज गंगाबाई मेन्शन, आज आपल्या बिल्डिंगमध्ये चर्चा होणार. कोणी जिंकू दे, ग्रुपवर फोटो जो जिंकेल त्याचा फोटो येणार. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आदेश, अमित येतात, आदित्य शेट्टे भाऊ आहेत ते. किती रूम आहे तसं बिल्डिंग मध्ये? 20-30 असतील. किती रूम आहे बिल्डिंग मध्ये तुमच्या? एवढे प्लेयर आहेत? हॅलो हॅलो चांगली मॅच आहे. 17 धावांचा पाठलाग करायचा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अमित, पहिलाच बॉल आपण पाहिलं तर नो बॉल. चुकीची सुरुवात होते. एक्स्ट्रा टाकून सुरुवात करून चालणार नाहीये, कारण की लो स्कोर आहे. या बॉलवर संधी निर्माण झाले, पाहूयात. पंचाकडे लाऊड अपील केली गेली आहे. फलंदाज बाद होत आहेत. रनआउट की कसा आउट आहे? आदित्यला मैदान सोडावं लागेल. आदेश कधीच झाला 3-4 वर्षापूर्वी काय झालं माहिती आहे का? 2 शिक्षक होते ना, तर विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही शूटिंग करा, घाटीला तुम्ही शूटिंग करा. सगळ्या चित्रांना विकीतच नाव. हे कसा आउट दिला? तेच आदेश आदेश आउट 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 कसा? रनआउटच्या रूपामध्ये त्या फलंदाजाला बाद होईल. इकडे आपण पाहिलं तर अमित यांना यश मिळत आहे. कुठेतरी चुकी केली आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संकेत बॅटर कोण आहे? सुशांत येतात. सुशांत कदम फक्त दिशा दिली आहे. सुशांत साटम फक्त दिशा दिली आणि 1 रन जर आपण पाहिलं तर खातं ओपन केलं गेलं आहे. ह्या बॉलवर देखील बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. सिंगलची मॅच चालू आहे आणि अवघ्या 17 रनचा टार्गेट आहे, त्यामुळे मोठी मॅच नाही आहे. स्ट्राईक एंडला ऋतोज, ज्यांनी खूप चांगली बॉलिंग केली होती. ऋतोजांनी एक आज अफलातून बॉलिंग करत असताना आपल्या टीमला या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. समोरचे क्षेत्र अडवला गेलाय. मला असं वाटतं व्हॉलीबॉल देखील चांगले खेळतात. अशा प्रकारे बॉल अडवला गेला. बेस्ट स्टॉप. कोणी अडवला बोलतो? अथर्व सावंत चांगल्या प्रकारे अडवला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. स्कोर जर पाहिला तर
3 धाबा आल्यात. गुड बॉलिंग. 18 बॉलमध्ये अजूनही 14 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. डेडली रॉनीच्या संघाला 18 बॉल 14 धावांचं समीकरण. ही ओव्हर जर कुठे निर्णायक आली ना तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच रंगील. स्ट्राईकला कोण 18-14 असं समीकरण आहे. 3 रन झालेत. सिद्धेश सावंत येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सुशांत. हा बॉल आपण पाहिला तर ऑब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु एक चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला. वाईट पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज सिद्धेश यांच्या माध्यमातून. प्रॉपर बॅट्समन पासून लांब टाकला गेला बॉल आतमध्ये कट केला आणि 1 रन मिळते 2200 रुपयामध्ये. या बॉलवर देखील एक चांगली बॅटिंग. क्या बात आहे सुशांत. क्या बात आहे सन्मान. या स्ट्रोकवर मला असं वाटतं राहुल द्रविडची आठवण करून दिली गेली. फक्त दिशा दिली द बॉल आणि चांगला फटका ऋतुजनी मात्र तिथे सजवला होता. मला असं वाटतं काही वेळासाठी म्हटलं टेस्ट खेळतोय की काय. फक्त दिशा ठेवली होती. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. काय एफर्ट्स दाखवले गेले. टाळ्या वाजवायला सिद्धेशसाठी एकदा अफलातून एफर्ट्स. सिंगलनी मॅच बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. कुठेतरी दडपण नाहीये पण दडपण ठेवून देखील चालणार नाहीये. लोअर स्कोरिंगची मॅच आहे त्यामुळे इकडे मॅच पुढे घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. व्हाईट बॉल. सात धावा झाले द फलकावर. या बॉलवर देखील संधी निर्माण झाली. 1 रन पुन्हा एकदा मिळेल. पाचवी मॅच आजच्या दिवसातील. आज खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. कोण चॅम्पियन ठरणार. नऊ रन झाले दफलकावर. अजूनही आपण पाहिलं जवळपास 8 रनची गरज आहे. बरोबर आहे. बॅटच्या मधून मारायचं ना. 12 नंतर मुद्दावून टाकली त्याने बॅट. सर्व बी ना 12 ते 2 दिसत नाही. पेट्रोल गेले की मग तुमचं कुठे दहिवड आहे ना. दहिवड गाव आहे ना. तुम्ही राईट मारा. बारा बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अथर्व. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ऋतुज. व्हाईट बॉल. क्या बात आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. व्हाईट +1 म्हणजे रन जर आपण पाहिलं तर 2 पुढे जाईल. 11 रन झाले द फलकावर. अवघ्या 6 धावांची गरज आहे. स्टान्स वरून तर ऋतुज असं वाटतं लेदर बॉल क्रिकेट खेळतोय. बॅट्समनच्या जेव्हा उभा राहतो ना तेव्हा समजतं की नक्कीच लेदर बॉल क्रिकेट खेळतात की नाही. हाय बॉल कव्हरने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे. मिसफील्ड होती आणि 4 रन मिळेल. बाईज होता ना. अवघ्या 1 धावेची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर डेडली रॉनीज. अरे जिंकले कसे 1 रन पाहिजे. नाही तो नव्हता बाउंड्री मारली.